त्याबद्दल मला विषय दिला होता, त्याचा मी खूप अभ्यास करून आलो होतो. परंतु इथं मी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथल्या कर्जदार शेतकऱ्यांचं किती वेदना आहे, त्यांना काय भोगतात. त्याप्रमाणे मी काय केलं की आज सकाळीपासून मी भाषणाची तयारी करून विषय बदलला आहे आणि आता कर्जमाफी या विषयाबद्दल बोलणार आहे. तर त्यावर मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या तुम्हाला भगवानराव बोराडे यांनी जे 821 दिवसापासून जे आंदोलन चालू केलेलं आहे प्रामाणिकपणे आणि 20 किलोमीटर लांबून ते जातात येतात आणि पेट्रोल खर्च करतात, एवढा पैसा खर्च करतात. आणि हे जे एक ऐतिहासिक उदाहरण मी मानतो की एवढे दिवस चिकाटीने आणि तुमच्यासाठी येणे एवढे प्रयत्न केले, तर त्यासाठी सर्वांनी त्यांच्या टाळ्यावर अभिनंदन करावं. आता आपण एक तर विसरभोळे आहोत आणि भोळी चालत शेतकऱ्या भोळाच आहे भारतीय आणि विसरभोळा पण आहे. या सत्ताधाऱ्यांनी आपल्याला काय काय आश्वासन दिले होते त्याची मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ दाखवतो. वाजवा टाळ्या. अजित पवार के मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. तो आमचं सरकार आल्यानंतर निश्चितपणे आम्ही पहिल्या 4 महिन्याच्या आत तुमचा 7-12 कोरा करू, नाहीतर पवारची अवलाद सांगायची. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. त्याची तुम्हाला हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय. आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे.